आपण ज्यावेळी ठरवतो की आता आपण रेडी आहोत एक बाळ नवीन जन्माला घालण्यासाठी, त्यावेळीपासून जर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना किंवा वैद्याला अप्रोच केला तर आयुर्वेदामध्ये ना प्री कॉन्सेप्शन, ह्याला आम्ही बीज संस्कार पण बोलतो, की ज्या मोमेंटला आपल्या डोक्यामध्ये ते बाळ जन्म घेतं त्यावेळीपासून जर आपण प्रॉपर सल्ले घेतले तर शरीर शुद्धी, मनाची शुद्धी या सगळ्या गोष्टींनुसार आपण पुढे जाऊ शकतो. तांब्याची जी भांडी आहेत ती वापरणं सुरुवातीला दोन्ही पार्टनर्सनी बंद केलं पाहिजे, ॲटलिस्ट 6 to 3 months प्रायर टू कॉन्सेप्शन. तर मेंदूमध्ये बाळ जन्माला येणं म्हणजे काय, तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती नसावी. पहिली गोष्ट तर तुम्ही ठरवलेलं असलं पाहिजे की मला ह्या मुलाला का जन्म द्यायचा आहे. ते डोक्यामध्ये असल्यानंतर तुम्ही तुम्हाला आवडत्या किंवा तुमच्या इच्छेनुसार त्याची हेल्थ ठरवू शकाल, की जिकडे ते बाळ जन्माला घेणार आहे, गर्भाचा आशय, गर्भाचं घर, तर ते घर स्वच्छ सुंदर असायला पाहिजे. जसं आपल्याकडे पाहुणे येणार आपण घराची स्वच्छता करतो, तसं त्या गर्भाशयाची पण आपल्याकडे नवीन जीव जन्माला घेणार आहे म्हणून त्याची शुद्धीकरण महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी, चहाची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये डॉक्टर मिताली यांनी आपल्याला PCOD, PCOS हे काय असतं आणि त्याची लक्षणं काय आहेत याबद्दलचे संभ्रम दूर केलेले आहेत. खूप छान मार्गदर्शन केले आणि तेव्हाच आपल्याला त्यांनी सांगितलं की मासिक पाळीमध्ये आपली दिनचर्या कशी असायला हवी आणि याचा थेट गर्भधारणेशी संबंध असतो. आणि म्हणूनच प्युबर्टीमध्ये मासिक पाळी जेव्हा प्रथम येते तेव्हापासून गर्भधारणेची सुरुवात झालेली असते आणि तेव्हापासून काळजी घ्यायची असते. याचं महत्त्व त्यांनी खूप छान सांगितलं आहे. पण आयुर्वेदामध्ये वंध्यत्वासाठी काही उपचार आहेत का, किंवा जर असं असेल की तुम्हाला बाळ हवं आहे तर त्यासाठी आयुर्वेद काय सांगतं, छान गर्भधारणा होण्यासाठी आयुर्वेदामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, हे सगळं आज आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार डॉक्टर मिताली. लास्ट एपिसोडमध्ये तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि PCOD बद्दल तुम्ही खरंच खूप छान सांगितलं आणि तेव्हा आपल्या लक्षात आलं की गर्भधारणा जर उत्तम व्हायची असेल तर आपण मासिक पाळीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच काळजी कशी घ्यायला हवी हे तुम्ही खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलं. आयुर्वेद काय सांगतंय हेही सांगितलं. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण यापूर्वी आमच्याकडे डॉक्टर मुग्धा राऊत येऊन गेल्या होत्या. त्यांनी इम्युनॉलॉजीबद्दल सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं सुद्धा गर्भधारणा झालेली आहे. पण आता आयुर्वेदिक उपचारानं गर्भधारणा अगदी छान पद्धतीनं होऊ शकते हे आपण ऐकलंय, किंवा गर्भधारणा झाल्यानंतर आयुर्वेदाचा कसा सल्ला घ्यायचा हे माहिती आहे. बरोबर. पण संतती प्राप्तीसाठी वंध्यत्व जर असेल तर आयुर्वेद काय सांगतं हे जाणून घ्यायचं आहे. तर मुळात आधी वंध्यत्व म्हणजे काय, इन्फर्टिलिटी म्हणजे काय? तर इन्फर्टिलिटीची WHO जी डेफिनेशन दिली आहे ती आधी बघूया. कारण सरसकट ज्यावेळी पहिल्यांदा ट्राय केलं, दुसऱ्यांदा ट्राय केलं आणि आपण म्हणतो की इन्फर्टिलिटी आहे, तर असं नसून WHO जी डेफिनेशन दिली आहे त्यामध्ये इन्फर्टिलिटी हा प्रजनन संस्थेशी निगडीत असा आजार आहे ज्यामध्ये जे कपल आहे, ज्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे, त्यांनी कंटिन्युअसली 12 महिने जर अनप्रोटेक्टेड शरीर संबंध ठेवले, ह्याचा अर्थ कोणतेही फिजिकल बॅरियर न वापरता शरीर संबंध ठेवले प्रॉपर काळामध्ये, आणि त्यावेळी जर त्यांना संतती प्राप्ती होत नाही आहे किंवा कन्सिव्ह होत नाही आहे तर ह्याला आपण वंध्यत्व म्हणू शकतो. सलग 12 महिने ही गोष्ट अधोरेखित केली गेली पाहिजे. 5 महिने ट्राय करतायत, ऑन अँड ऑफ ट्राय करतायत आणि काही औषधं चालू आहेत काही, तर अशा वेळी आपण त्याला प्रॉपरली वंध्यत्व म्हणू शकत नाही. अशा वेळी आपण ह्याला ना फर्टिलिटी इश्यूज ह्या नावाने संबोधू शकतो किंवा अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणं, ह्या गोष्टी आपण अधोरेखित करू शकतो. तुम्ही हे खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे. कारण बऱ्याच जणांना असं होतं की लग्न झाल्यानंतर आता खूप जण म्हणतात की बाळ हवं आहे आणि आता होऊ देत आणि मग 2-3 महिन्यातच ते खूप निराश होऊन जातात, त्यांना काय करायचा प्रश्न पडतो. तर किमान हा कालावधी 1 वर्षाचा असावा, तेवढा वेळ आपण द्यायला हवा. बरोबर. किंवा मग जर आपल्याला गर्भधारणा हवी आहे बाबा काही महिन्यांमध्ये, वर्षामध्ये, असं जर काही प्लॅन केलेलं आहे तर त्यासाठी सुद्धा आयुर्वेद खूप काही सांगतं. बरोबर. ते काय सांगतं सांगू शकाल?
आपण ज्यावेळी ठरवतो की आता आपण रेडी आहोत एक बाळ नवीन जन्माला घालण्यासाठी, त्यावेळीपासून जर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांना किंवा वैद्याला अप्रोच केला तर आयुर्वेदामध्ये ना प्री कॉन्सेप्शन, ह्याला आम्ही बीजसंस्कार पण बोलतो, की ज्या मुवमेंटला आपल्या डोक्यामध्ये ते बाळ जन्म घेतं त्यावेळीपासून जर आपण प्रॉपर सल्ले घेतले तर शरीर शुद्धी, मनाची शुद्धी या सगळ्या गोष्टींनुसार आपण पुढे जाऊ शकतो. कारण बऱ्याचदा काय गरज असते याची, आता बीजसंस्कार हा पूर्णपणे एक वेगळा टॉपिक आहे की काही वेळेला ना पिढीगत आपल्याला काही आजार येत असतात ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो. काही वेळेला तुम्ही म्हणाल की हाईट मुलांची वाढते किंवा कमी असते, काही पूर्ण फॅमिलीजची हाईट कमी असते, अनुवंशिकतेने तुमच्या मुलांमध्ये पण ते येतं. पण जर आजच्या पिढीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपली हाईट कमी आहे त्यामुळे आपल्या मुलांची पण उंची त्यानुसार नको व्हायला, तर अगदीच लगतच्या पिढीमध्ये हा फरक पडेल का, तर नाही. पण हेच बीजसंस्कार आपण सलग 7 पिढ्यांमध्ये केले ना, तर 7व्या पिढीमध्ये ही बीजशुद्धी होऊन 7व्या पिढीपर्यंत आपण आपल्याला मनाची इच्छा आहे त्या प्रकारे हेरिडेटरी चेंजेस पण घडवून आणू शकतो. आणि असे काही आयुर्वेदामध्ये वैद्य आहेत जे खूप फेमस आहेत आणि ते अशा प्रकारे चिकित्सा करत असतात. बरोबर. म्हणजे ही सुरुवात खरं तर तिथूनच व्हायला हवी की ज्यावेळेला आपण एखादा निर्णय घेतो, तुम्ही म्हणाला तसं की आधी विचारांमधून जेव्हा आपण बाळाला जन्म घालणार आहोत तिथून आयुर्वेद खूप गोष्टी सांगत असतं आणि त्या फॉलो केल्या तर गर्भधारणा अगदी सुरळीत पार पडू शकते. आणि ज्यावेळी आपण ठरवतो, आजकाल माझ्या लक्षात येतं की लोक ठरवतायत, प्लॅन करून अप्रोच पण करतायत. अगेन दिस इज ऑल्सो अ फॉर्च्युनेट थिंग की यंगर कपल्स जेव्हा आपल्याकडे लवकर अप्रोच करतात की वी हॅव डिसाइडेड, आम्ही डिसाईड केलं की आता बाळाला जन्म द्यायचा आहे, तर आयुर्वेदानुसार आपण काय करूया, शरीरशुद्धी करूया का, असं करणारे समोरून अप्रोच करणाराही पेशंटचा क्रायटेरिया आजकाल आमच्याकडे येतो. तर अशा वेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही इतर डॉक्टरांनी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की कॉपर, तांब्याची जी भांडी आहेत ती वापरणं सुरुवातीला दोन्ही पार्टनर्सनी बंद केलं पाहिजे, ॲटलिस्ट 6 to 3 months प्रायर टू कॉन्सेप्शन. म्हणजे जेव्हा आपण ठरवतो की आता आपण बाळाला जन्म देऊ त्या मुवमेंटपासून तांब्याची भांडी वापरणं पाणी प्यायला किंवा इतरही गोष्टींसाठी कमी केलं पाहिजे. पण याचं कारण काय? ह्याचं कारण असं आहे की तांब किंवा कॉपर हा लेखन गुणधर्म म्हणजे स्क्रेपिंग ॲक्शन आहे. ज्यावेळी तुम्हाला बाळ गर्भामध्ये वाढवायचे त्यावेळी तुम्हाला पुष्टी देणाऱ्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत. स्क्रेपिंग ॲक्शननी मिसकॅरेज होण्याचे चान्सेस तर असतातच गर्भ राहिल्यानंतर सुद्धा, किंवा आधी काय होतं की ते शुक्राणूंना मारण्याचं स्पर्मिसायडल ॲक्शन आहे कॉपरमध्ये. तर स्पर्म म्हणजे जे शुक्राणू आहेत त्यांची एक तर ताकद कमी होते किंवा त्यांना मारक असे ठरतात. त्यामुळे मेल फिमेल दोघांनी सुद्धा कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी पिणं 3 महिने आधी तरी बंद केलं पाहिजे. जरी हे चालू ठेवून काही लोक म्हणतील की मॅडम आम्ही कॉपरच्याच भांड्यात नेहमी पाणी प्यायलो आणि तरी पण आम्हाला बाळ झालं, त्या लोकांनी पुन्हा मागे जाऊन एक विचार करावा की नाळ बाळाच्या मानेभोवती गुंडाळलेली गेली होती का. कारण हे काही प्रोस्टाग्लॅन्डिन्स वगैरे जे सिक्रीट होतात ना त्यामुळे, कॉपर डिपॉझिट्समुळे बॉडीमध्ये, तर यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात की नाभी नाळ आपण जी बोलतो किंवा जी नाळ असते ती एलॉंगेटेड बनत जाते आणि त्यानंतर मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स आपल्याला जातात. तर इतर वेळी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं उत्तम, पण ज्यावेळी गर्भ ठेवायची इच्छा आहे आणि गर्भ राहिला आहे थ्रू आउट प्रेग्नन्सी तुम्हाला कॉपरच्या भांड्यातनं पाणी पिणं बंद करणं गरजेचं आहे. ओके. वंध्यत्वाच्या समस्या आजकाल खूप वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे पूर्वीचा जो रेट होता त्यापेक्षा आताचा रेट जो आहे तो खूप जास्त वाढलेला आहे. ह्याची कारणं काय वाटतात? पहिलं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लग्नाचं वय उशिरा आजकाल आहे, की मुली सेटल होतात, मुलं सेटल होतात, त्यानंतर ते ठरवणार फायनान्शियली स्टॅबिलिटी आल्यानंतर की आता आपण लग्न करूया. तर गर्भधारणेचं एक उत्तम वय कोणतं आहे माहिती आहे का, जे आयुर्वेदामध्ये सांगितलंय, पंचविशे ततो पुमान नारी तू षोडशे. म्हणजे 25 वर्षाचा पुरुष आणि स्त्री जी आहे ती 16 वर्षांची, हा योग्य कालावधी आहे गर्भधारणेसाठी. आता तुम्ही म्हणाल की 16 वर्षात तर आपलं शिक्षणच चालू असतं, तर हा आयडियल क्रायटेरिया त्या काळाचा जरी धरला तरी लवकरात लवकर अर्ली 20s मध्ये जर लग्न केलं आणि 1-2 वर्षामध्ये जर गर्भधारणेसाठी प्रयत्न केले तर अतिउत्तम ह्याचे रिझल्ट येतात. तुमचे बीज उत्तम असतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपल्याला माहिती आहे. शुद्ध बीज आणि ताजं ज्याला आपण बोलतो की त्यामुळे त्या कोवळ्या वयामध्ये
ते जे बीजाचं स्वरूप आहे, जो फॉर्म आहे तो उत्तम असतो आणि अशा वेळी गर्भधारणा लवकर पण होते आणि उत्तम गर्भ हेल्दी आपण बेबीला जन्म घालू शकतो जर अर्ली 20s फिमेल्सनी लग्न केलं तर. अरे बापरे, पण ते आताच्या काळात खरं तर पॉसिबल नाही, कारण आपलं शिक्षणच 20-22 पर्यंत 23 पर्यंत आपलं शिक्षणच असतं आणि मग त्यानंतर पण तरीही आताच्या काळाप्रमाणे जर आपण म्हटलं तर आयडियल असं कुठलं वय आहे की ज्यामध्ये 25 ते 30 हे लग्नासाठी उत्तम वय आणि 30-31 पर्यंत मी तर म्हणेन की जेवढे आम्ही पेशंट बघतो त्यांनी गर्भधारणेसाठी ट्राय करावं. यापुढे नाही होऊ शकत का, तर होऊ शकतं, पण त्यापुढेही काही गोष्टी आहेत की त्या बाळाच्या जन्मानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये सुद्धा एक क्षीणता येत जाते, तिच्या हाडांमध्ये, तिच्या मसल्समध्ये आणि ओव्हरऑल बॉडी स्ट्रेंथ आहे ती कमी होत जाते आणि त्यानंतर त्या बाळाला वाढवण्याची. आणि आजकालची मुलं तुम्ही बघत असाल की हायपर ॲक्टिव्ह असतात खूप जास्त, तर त्यांना सांभाळणं आपल्या त्या वयालाही झेपतं का हे सुद्धा बघायला पाहिजे. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी डे टू डे लाईफमध्ये बघत असतो, त्यामुळे जे सल्ले आमच्याकडून येणार त्यानुसार जर आपण वागलो तर ते उत्तम आहे. पूर्वी जे लोकांनी सांगितलेलं होतं ना त्यावरती आपण जुनाट रूढी यापेक्षा त्यांच्या अनुभवाचे बोल हे ह्या दृष्टिकोनातनं बघितलं तर खरंच आपल्याला फायदा होईल. बरोबर, ते त्या काळासाठी सुद्धा अनुकूल होतं, पण त्यातल्या काही गोष्टी आहेत ज्या आपण पुढे नेऊ शकतो, डेफिनेटली नेऊ शकतो. आणि मला असं वाटतं आयुर्वेद हेच सांगत आलेलं आहे. बरोबर. आणि जीवनशैलीबद्दल खूप बोललेलं आहे. बरोबर. तर वंध्यत्वाचं जीवनशैलीशी काही संबंध आहे का, त्याचा काही परिणाम होतो का? नक्कीच. जीवनशैलीपेक्षा मी म्हणेन सगळ्यात आधी गर्भधारणा, मी जसं मगाशी म्हटलं की बुद्धीतून, तुमच्या मेंदूतून जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळीपासून आपल्याला ती सगळी प्रोसेस पुढे नेणं गरजेचं आहे. तर मेंदूमध्ये बाळ जन्माला येणं म्हणजे काय, तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती नसावी. पहिली गोष्ट तर तुम्ही ठरवलेलं असलं पाहिजे की मला ह्या मुलाला का जन्म द्यायचा आहे. ते डोक्यामध्ये असल्यानंतर तुम्ही तुम्हाला आवडत्या किंवा तुमच्या इच्छेनुसार त्याची हेल्थ ठरवू शकाल. तुम्हाला ते फायनान्शियल किंवा फिजिकल बर्डन वाटणार नाही जर तुम्ही आधी ठरवले. दुसरी गोष्ट, ज्यावेळी इन्फर्टिलिटीचे केसेस आपण बघतो किंवा फर्टिलिटी इश्यूज, आजकाल मेल्स आणि फिमेल्स दोन्हीही ना स्टेबल माइंडेड नाही आहेत. म्हणजे जसं तुम्ही बघाल की एखादं आपण स्क्रोल करत राहतो काही वेळेला, व्हिडिओ सतत बघणं, जे 3 ते 6 सेकंदाचे व्हिडिओ बघायची ज्या माणसाला सवय आहे तो माणूस किती अनस्टेबल असेल. तर त्याच्यामध्ये ती चंचलता नसावी यासाठी स्टॅबिलिटीसाठी प्राणायाम वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या असणं गरजेचं. आणि आयुर्वेदामध्ये एक अग्र्यसंग्रह सांगितला आहे. अग्र्यसंग्रह म्हणजे प्रत्येक एका व्याधीसाठी एक व्याधी स्पेसिफिक औषध किंवा उपाय. जसं सांगितलं आहे की जसं गर्भधारणेसाठी सांगितलं आहे सौमनस्य गर्भधारणानाम, म्हणजे तुमचं माइंड जेवढं हेल्दी आहे तेवढं तुमचं इझी कॉन्सेप्शन होणार आहे. बरं. म्हणजे चंचल मनामध्ये इकडे जाऊ की तिकडे जाऊ, ह्या डॉक्टरांकडे 1 आठवडा औषधं घेतली तर कन्फ्यूज असणार लोक, घेऊया की नको घेऊया, जमतंय की नाही. ती औषधं सोडून आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाणार किंवा पॅथी बदलणार. हे करण्यापेक्षा माझा सल्ला असेल की नॉट ओन्ली आयुर्वेदा, तुम्ही ज्या पॅथीकडे जाल, ज्या डॉक्टरांकडे जाल त्यांच्यावरती विश्वास ठेवून जर तुम्ही ती ट्रीटमेंट कंटिन्यू केली ना तर तुम्हाला इन्फर्टिलिटीमध्ये चांगले रिझल्ट्स येऊ शकतात. कारण की याच्यामध्ये टायरिंग आहे ऑफकोर्स, कारण की इन्फर्टिलिटीचे पेशंट जेव्हा आयुर्वेदापर्यंत येतात ना तोपर्यंत त्यांनी मध्ये 3-4 वर्ष काढलेली असतात. म्हणजे डिरेक्टली आयुर्वेदाकडे येणारे खूप रेअर पेशंट असतात. तर त्यामुळे एखादी ट्रीटमेंट अर्धवट सोडली, दुसरी ट्रीटमेंट अर्धवट सोडली, किंवा काही जण स्वतःच सर्च करून एक स्वतःचा डाएट ठरवणार, एक आपल्या पार्टनरचा डाएट ठरवणार, ते स्वतःच वर्कआउट एक प्लॅन ठरवणार आणि मग ऐकीव माहितीवरून आपण काहीतरी गोष्टी करतो आणि आयुर्वेदाकडे सरते शेवटी येणार. त्यामुळे कदाचित तो उशीर होतो, आपण बोलतो ना की ट्रीटमेंटला उशीर होतोय, तो ह्या गोष्टींमुळे होऊ शकतो की ऑलरेडी आपण बराच काळ काढला आणि मग नंतर तो टाईम गॅप आम्हाला भरून काढावा लागतो. तेवढी जास्त चिकित्सा किंवा तेवढी लॉंग टर्म चिकित्सा द्यावी लागते आणि त्यानंतर आपल्याला रिझल्ट येतात. तुम्हाला काय वाटतं की इन्फर्टिलिटीसाठी आयुर्वेद कसं बेस्ट आहे? ओके, तर आयुर्वेद ज्यावेळी इन्फर्टिलिटीचा विचार करतो त्यावेळी मी म्हटलं की शरीरासोबत मनाचा सुद्धा विचार केला जातो, कारण सौमनस्य गर्भधारणानाम, तर मनाच्या चिकित्सेमध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे.
त्यात पण प्री कॉन्सेप्शन मी म्हटलं की आजकाल पेशंट अप्रोच करतात आधी की आम्ही ठरवलंय की आता गर्भधारणा होऊ दे, तर अशा कंडिशनमध्ये काय हेल्प होते आपल्याला. की एक यामध्ये सुद्धा मला एक एक्झाम्पल सांगायला आवडेल. एक यंग कपल होतं, त्यांनी माझ्याकडे 2023 जानेवारीमध्ये एकदा अप्रोच केलं की मॅम असं असं आहे आणि आम्हाला आता प्री कॉन्सेप्शन ट्रीटमेंट घ्यायची आहे. म्हणजे ही कॉन्सेप्ट ऑलरेडी त्यांना माहिती होती आणि त्यांनी मला डिरेक्टली अप्रोच केला. सो त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केलं की ह्या गोष्टी करूयात, मेलमध्ये ह्या गोष्टी, फिमेलमध्ये ह्या गोष्टी. बरं, फिमेल वॉज एक्सटर्नली अपेरंटली सगळं ओके होतं, फक्त तिच्यामध्ये पित्तदोष जरा जास्त होता आणि सायकल तसं बघायला गेलं तर रेग्युलर होती, फक्त थोडंसं स्कॅन्टी मेन्सेस होत चाललेले होते कम्पेअर्ड टू प्रिव्हियस वन. आता ह्याला तुम्ही रेग्युलर तुम्ही म्हणू शकता किंवा लेमॅन म्हणू शकतो की हे रेग्युलर आहे, पण आमच्या दृष्टीने त्या ठिकाणी बाळाचा विचार करत असताना चिकित्सा करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जो मेल पार्टनर होता त्याच्यामध्ये स्पर्म मॉर्टिलिटी किंवा शुक्राणूंची जी गती असते ती साधारण नॉर्मल रेंज शुड बी 40 to 80% आणि त्यांच्यामध्ये ती अगदी 40 म्हणजे बॉर्डर लाईन होती. तर दोघांमध्ये बेसिक गोष्टी पंचकर्म आणि औषधी करायला लागणार होते. पूर्ण चिकित्सा पद्धती किंवा चिकित्सा सूत्र आपलं रेडी होतं. 1 आठवड्यानंतर त्या कपलला बाहेर जावं लागलं कुठेतरी, त्यामुळे ट्रीटमेंट थांबली. तो डिले झाला. पुन्हा सेम पेशंटनी माझ्याकडे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अप्रोच केला. मला वाटतं 30 सप्टेंबर महिना संपताना की आता आम्ही परत आलेलो आहे आणि आता तुम्ही सांगितल्या प्लॅननुसार आपण जाऊया. पुन्हा आम्ही औषधी चिकित्सा सुरू केली. प्लॅन होता योग बस्ती आणि उत्तर बस्तीच्या 3 सायकल 3 महिन्यामध्ये. 1 सायकल उत्तर बस्तीची झाली. पेशंट थोडीशी कन्फ्युज होती कशाबद्दल, कधी कधी जास्त माहिती पण आपल्याला मागे खेचते. त्यांना माहिती होतं की फर्टाईल विंडो कोणती आहे आणि मग ते बऱ्यापैकी टेक्निकली दे वर गोईंग की ह्या पिरियडमध्येच आपल्याला शरीर संबंध आला पाहिजे. त्यातही त्यासाठी त्यांनी कोणत्या तरी टेक्नॉलॉजी वापरून जे ॲप असतात की ही आमची फर्टाईल विंडो आहे आणि त्या तारखा काहीतरी तिकडे गल्लत होत होती, ती फक्त आम्ही आमच्या वैद्यकीय नॉलेजनुसार त्यांना करेक्ट करून दिली की ह्या 1 आठवड्यामध्ये किंवा 5 दिवसांमध्ये शरीर संबंध येऊ द्यात ऑल्टरनेट डेजमध्ये. तेवढं केलं एकाच उत्तर बस्ती सेशनमध्ये. व्हेरी नेक्स्ट मंथ त्यांचा मला मेसेज आला की मॅम UPT पॉझिटिव्ह आहे, पुढची स्टेप काय असावी. तर ही केस होती 100% सक्सेसफुल आपण म्हणू शकतो. परंतु वैद्याच्या दृष्टीने ना ह्याला आम्ही 100% सक्सेस नाही म्हणत. ह्यानंतर परत बीटा HCG करून आपण रक्ताची तपासणी करून कन्फर्म करतो गर्भ व्यवस्थित आहे का, सोनोग्राफी करून आपण तपासतो की गर्भ व्यवस्थित आहे का. ह्या पुढचे 3 महिनेसुद्धा आम्ही त्या पेशंटला काही गर्भधारणा किंवा गर्भ नीट राहावा, गर्भस्थिरीकरण ह्यासाठी सुद्धा औषधी देत असतो, जेणेकरून मिसकॅरेजचे चान्सेस आजकाल जास्त होतात. तर तो बेबी किंवा जे कन्सेप्शन मटेरियल आहे ते स्पिल ऑफ म्हणजे गर्भातून बाहेर पडून नको जायला, गर्भपात नको व्हायला, ह्यासाठी सुद्धा आम्ही पूर्ण प्रोटेक्शन देतो पहिले 3 महिने आणि त्यानंतर आमच्यासाठी ती केस सक्सेसफुल ठरते. क्या बात आहे. पण काय आयुर्वेदामध्ये चिकित्सा सांगितल्यात, उपचार काय सांगितलेले आहेत? जसं म्हटलं की औषधी चिकित्सा आहेच, तर गर्भाशय आपण त्याला जर तुम्हाला गर्भाशयाचा शेप माहिती असेल की इट्स लाईक अ वर्ल्ड कप. स्त्री शरीरामध्ये एक नवीन विश्व जन्माला येत असतं. तो वर्ल्ड कप आहे. जे युट्रस आहे तुमचं, त्याच्या बाजूला 2 फॅलोपियन ट्यूब आणि त्याच्या बाजूला 2 अंडाशय असतात. तर आयुर्वेद चिकित्सा करताना ना या 4ही गोष्टींचा, फिमेलशी रिलेटेड मी तुम्हाला सांगते की या 4ही गोष्टींचा विचार करतो. कोणत्या 4 गोष्टी? ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. ऋतू याचा अर्थ ऋतूकाळ, कोणत्या काळामध्ये गर्भधारणा योग्य झाली पाहिजे. म्हणजे ऋतूकाळ म्हणजे मासिक स्त्रावामधला ऋतूकाळ, फर्टाईल विंडो जे मी मगाशी मेन्शन केलं. दुसरं आहे क्षेत्र. क्षेत्र म्हणजे गर्भाशय, हे मेन क्षेत्र झालं की जिकडे ते बाळ जन्माला घेणार आहे. गर्भाचा आशय, गर्भाचं घर, तर ते घर स्वच्छ सुंदर असायला पाहिजे. जसं आपल्याकडे पाहुणे येणार आपण घराची स्वच्छता करतो, तसं त्या गर्भाशयाची पण आपल्याकडे नवीन जीव जन्माला घेणार आहे म्हणून त्याची शुद्धीकरण महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये नवीन येणारं बाळ नीट एम्बेड होऊ शकतो, जो गर्भ नीट त्याच्यामध्ये राहून त्याचं पोषण व्यवस्थित होऊ शकतं. तर ते क्षेत्र व्यवस्थित करणं जास्त महत्त्वाचं. अंबू ह्याचा अर्थ आपण त्याला लिक्विड मीडियम म्हणू शकतो, जे रसरक्त म्हणजे संपूर्ण शरीराचा विचार केला तर गर्भधारणेसाठी रस आणि रक्तधातू, सप्तधातूंमधले पहिले 2
ते खूप महत्त्वाचे आहेत. ते चांगले असले तर सगळं उत्तम होणार आहे. दुसरी गोष्ट, त्या स्थानिक ठिकाणचं अंबू म्हणून विचार केला तर आपल्याला एंडोमेट्रियम वॉलचा थिकनेस कसा आहे, किंवा तिकडे होणारा ब्लड फ्लो प्रॉपर आहे का, आणि हॉर्मोनल सिस्टम म्हणजे तुमचे प्रत्येक हॉर्मोन्स व्यवस्थित सिक्रीट होत आहेत का, ह्या गोष्टी महत्त्वाच्या. आणि बीज म्हणजे स्त्री बीज. आपण आता स्त्री शरीराचा विचार करतो तर स्त्री बीज महत्त्वाचं. तर आयुर्वेद विचार करताना या 4 फॅक्टरचा फिमेलमध्ये विचार करतो. रचनात्मक विकृती म्हणजे बालपणीच काहीतरी विकृती आहे, किंवा समजा ट्युबरक्युलोसिस आहे गर्भाशयाचा, तर अशा वेळी त्या चिकित्सा बदलतात. पण या व्यतिरिक्त ह्या 4 गोष्टींचा आम्ही स्त्री शरीरात विचार करतो. पुरुष शरीरामध्ये किंवा मेल इन्फर्टिलिटी आपण ज्याला बोलतो, त्यावेळी आपण म्हणतो की शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा ॲबनॉर्मल आहेत. ते काही वेळेला इरेक्टाईल डिस्फंक्शनमुळे शुक्राणूंची संख्या व्यवस्थित आहे पण काहीतरी फिजिकली परफॉर्म करण्यामध्ये त्रास होतोय, तर त्यानुसार आपण औषधी चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा दोन्ही केली जाते. आणि मला हे सांगायला खूप आवडेल की मेल्समध्ये ज्यावेळी शुक्राणूंची संख्या कमी असते, आमच्यासाठी खूप इझी जॉब आहे हा की शुक्राणूंची संख्या एक्झॅक्टली डबल आम्ही एका आठवड्यात करून देऊ शकतो. आणि असे मॅजिकल काही पंचकर्म आमच्याकडे आहेत ज्याने एका आठवड्यात आपण तिथपर्यंत पोचू शकतो. तर गणित हे आम्ही खूप उत्तमरित्या आयुर्वेदानुसार अप्लाय करून चांगले रिझल्ट्स देऊ शकतो. यू वोंट बिलीव्ह, आम्ही जेव्हा पंचकर्म चिकित्सा देत असतो, आपण नवीन टेक्नॉलॉजीमध्ये ना फॉलिक्युलर स्टडी ऐकलं असेल की अंड कधी बाहेर येतं, कोणत्या दिवशी येतं, कशी ग्रोथ होते, ही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. त्याचा वापर करून आम्ही बऱ्याचदा पेशंटमध्ये एग बाहेर येतंय का प्रॉपर दिवशी ते बघतो. काही वेळेला काय असतं की सगळी चिकित्सा व्यवस्थित झाली आहे, पंचकर्म व्यवस्थित झालं, शुद्धीकरण झालं, उत्तरबस्ती पण झाली, पण तरी काही वेळेला अडचणी येतात. असं नाही की सगळे 3 सायकल झाले की तिसऱ्या महिन्यामध्ये रिझल्ट सगळ्यांनाच मिळतो असं नसतं. काही स्पेसिफिक केसेसमध्ये आपण फॉलिक्युलर स्टडी करून मग आम्हाला बघावा लागतो एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे. काही वेळेला असं असतं की एग ना ग्रो होतंय पण ते ग्रो होऊन रप्चर होत नाहीये, मग रप्चर होण्यासाठी आयुर्वेदिक औषधं द्यावी लागतात. कालावधी किती आमच्याकडे? 15 दिवसांचा. तेवढ्या दिवसामध्ये 14th डेला जर तो रप्चर व्हायला पाहिजे तुमच्या पाळीनंतर, किंवा 14व्या एक्झॅक्टली नसलं तरी 14 नंतर 20 पर्यंत वगैरे, मग त्याच्यासाठी पण आमच्याकडे औषधं आहेत. त्या औषधाच्या 2 डोसमध्ये ते एग जे रप्चर होत नाही आधीच्या 2 सायकलमध्ये, ते त्या 2 डोसमध्ये सुद्धा रप्चर होतं. एवढी मॅजिकल औषधं आणि एवढं परफेक्ट प्रिसाईज औषधं आमच्याकडे आहेत. काही वेळेला असं असतं की ते एग बाहेर येतं आणि त्याचा स्पीड कमी असतो ग्रोथचा, मग ती ग्रोथ वाढण्यासाठी पण आमच्याकडे औषधं आहेत जी पुन्हा 1-2 दिवसामध्येच त्या औषधांचा एक स्पेसिफिक डोस पेशंट बघून, ती साईज बघून आम्ही ठरवतो. पुन्हा गणित, आणि मग त्यानुसार आम्ही त्या डोसमध्ये देतो. आणि ते एग वाढण्यासाठी पण औषधं आहेत. काही वेळेला सगळं बरोबर आहे पण एंडोमेट्रियम आहे ना, तिची थिकनेसच नाही आहे प्रॉपर, मग ती थिकनेस वाढण्यासाठी औषधं आहेत का? पुन्हा तेच की आम्ही औषधं देऊन परत त्या येत्या 2 दिवसामध्ये वी कॅन मॅनेज विथ द मेडिसिन्स की त्या एंडोमेट्रियम तेवढं वाढेल. आणि अशा प्रकारे एवढ्या मायन्यूट कॅल्क्युलेशननी ना आयुर्वेदाने एवढ्या सुपरफास्ट रिझल्ट देऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही विश्वास ठेवून त्या डॉक्टरांकडे गेलात. भीषक म्हणजे वैद्य, आणि त्याच्या वशमध्ये जर तुम्ही असलात तर असे रुग्ण खूप लवकर रिझल्ट घेऊन जातात. तर ह्या सगळ्या चिकित्सा, उत्तर बस्ती, योग बस्ती, मेडिसिनल चिकित्सा, प्लस हे मी सगळ्या मायन्यूट गोष्टी ज्या सांगितल्या त्या सगळ्यांचा एकत्रितपणे आपण अंतर्भूत करून खूप पटकन रिझल्ट देऊ शकतो. क्या बात आहे. पण या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ लागतो का? खूप वेळ घेतं का आयुर्वेद? म्हणजे आयुर्वेद वेळ घेतं असं नाही मला म्हणायचंय, कारण अर्थातच व्यक्तिगत सगळ्या गोष्टी बदलत असणार आहेत, पण याचे रिझल्ट किती काळानंतर मिळू शकतात? ओके, आता हे पुन्हा सायकलवरती डिपेंड करते की तुम्ही किती रेग्युलर ट्रीटमेंट घेतायत. काही वेळेला आमच्याकडून आम्ही 100% देत असतो. म्हणजे मला माझ्याकडे येणारा प्रत्येक इन्फर्टिलिटीचा किंवा फर्टिलिटी इश्यूजवाला जो पेशंट आहे ना, मला बऱ्याचदा वाटतं की त्या कपलपेक्षा मी खूप जास्त डीपली इन्वॉल्ड असते की यांना बाळ लवकर व्हावं. कारण की ती इच्छा असते आपली, तो एक नवीन जीव एखाद्याच्या पोटी आपल्या थ्रू जन्माला येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि इट्स अ ब्लेसिंग. त्यामुळे आपण जेवढे सिरियस असतो तेवढाच जर पेशंट पण सिरियस असला कशाच्या बाबतीत, त्यांना इच्छा तर असते पण मन थोडंसं चंचल असतं बऱ्याचदा की आता करूया का, कोणत्या गोष्टीला आपण महत्त्व द्यावं. ह्यामध्ये यंगस्टर्स ना कन्फ्युज्ड असतात. मग 2 महिने हे केलं, मग थोडंसं पार्टी झोनमध्ये गेले,
मग 1 महिना त्यांनी ट्रीटमेंटच बंद केली, मग एकाने आहारच काहीतरी वेगळा केला, मग थांबले. तर मग ह्या गोष्टींमुळे आपल्याला डिले होऊ शकतो किंवा मग अप्रोचच आपल्याकडे उशिरा झालेला असतो त्यांचा, की सगळ्या ट्रीटमेंट करून काहीच होत नाहीये मग आपल्याकडे आले, तर ह्या गोष्टींना वेळ लागू शकतो. बरोबर. जसं की आपल्याला माहिती आहे की वंध्यत्वावर सगळ्यात शेवटचा पर्याय की आता खूप प्रयत्न केले आणि काहीच होत नाहीये, औषधींनी काही होत नाहीये, मग IVF ट्रीटमेंट सांगितली जाते किंवा टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट आहे ती सांगितली जाते. तर आयुर्वेदामध्ये अगदीच काही आता पर्याय नसल्यानंतर कुठली अशी सिमिलर अशी ट्रीटमेंट आहे का? म्हणजे सिमिलर नाही म्हणता येणार, पण तरी सुद्धा एक शेवटचा एक ऑप्शन म्हणून अशी काही ट्रीटमेंट आहे? बरोबर. तर बऱ्याचदा IVF आपण याच्याकडे शेवटचा ऑप्शन बघतो की आता काहीच नाही होत आहे तर इन विट्रो फर्टिलायझेशन, शरीराच्या बाहेर स्त्री आणि पुरुष बीज आपण एकत्र करून त्याचा गर्भ बनवून मग तो आपण युट्रसमध्ये किंवा गर्भाशयामध्ये सोडतो. आता ह्यामध्ये गंमत अशी आहे की बऱ्याचदा हा प्रॉब्लेम फेस केला जातो की IVF पण फेल होतात, नाही असं नाही, खूप सायकल होतात, खर्चिकही होते प्रोसेस, मान्य आहे. आणि ह्यामुळे पेशंट पण फ्रस्ट्रेट झालेले असतात, फायनान्शियली मेंटली ड्रेन्ड असतात की आता ह्या पुढे काय. आणि ह्यानंतर पण आमच्याकडे आलेले पेशंट आहेत. सिमिलर केस एक मला सांगावीशी वाटेल ह्या संदर्भात की आमच्याकडे माझ्या एका सरांनी, म्हणजे जे की सर्जन आहेत, त्यांनी एक सिमिलर केस माझ्याकडे पाठवली. त्यांची रेग्युलर पेशंट होती आणि तिने 4 सायकल IVFच्या केलेल्या होत्या. तिचं वय होतं 37 या एजमध्ये, लग्नाला 12 वर्ष झाली होती. सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी IVF चूज केलं. IVFच्या 4 सायकल त्यांच्या फेल गेल्या. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मेंटल स्ट्रेस किती असेल किंवा डिप्रेशन हा किती झोन असेल. शेवटचं एक एग उरलं होतं आणि त्यावेळी त्यांना माझ्याकडे याचा पत्ता मिळाला किंवा सल्ला मिळाला आणि त्यांनी अप्रोच केलं. यू वोंट बिलीव्ह की त्यांनी समोर बसून अर्धा तास त्यांना काउन्सिल करण्यात गेला मला, की ते एवढ्या रडत होत्या आणि एवढ्या डिप्रेशनमध्ये होत्या की त्यांना कोणीतरी घेऊन आलं की इकडे तुला रिझल्ट मिळेल, पण ते स्वतः बिलीव्ह करायला तयार नव्हते की होईल की नाही होईल. कारण घरून पण अशा वेळी खूप अपोज होतो की आता सगळं संपलंय. भले त्यांच्या चांगल्यासाठी असतं की तू मेंटली अजून डिस्टर्ब होऊ नको, हा अप्रोच असतो फॅमिलीचा, पण एक शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी माझ्याकडे आलं आणि की तुमच्याकडून जर हे झालं तर आम्ही तुम्हाला देव मानू, असं अक्षरशः पेशंट आम्हाला म्हणत असतात अशा वेळी. ही खूप मोठी जबाबदारी असते. तर 4 वेळेला IVF फेल झालं होतं इथपर्यंत आपल्याला कळलं. तर IVF का केलं होतं या फिमेलमध्ये? तिला ना काही कारणास्तव तिच्या दोन्ही ट्यूब्स, म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स ज्या असतात, गर्भाशय नलिका, त्या कट करून लायगेट म्हणजे त्या बंद केलेल्या गेलेल्या होत्या. काही कारणास्तव, काही रचनात्मक विकृती असेल किंवा TB सारख्या काही व्याधी असू शकतात ज्याच्याने ते लायगेट केलं जातं. मग अशा वेळी अंड स्वतःहून बाहेर येऊन शुक्र आणि स्त्रीबीज ह्यांचा संयोग होणं तर पॉसिबल नाहीये. मग अशा वेळी IVF हाच पर्याय होता. बरोबर. एग्स फ्रीज करून ठेवले, स्पर्म म्हणजे सीमेन घेऊन त्यांनी तो फ्रीज करून एम्ब्रिओ बनवला आणि वेगळ्या वेगळ्या वेळी व्यवस्थित बॉडी तयार करून किंवा फिजिकली त्या फिमेलला तयार करून एग पुश केले. पण काही केल्या तो गर्भ राहत नव्हता, कन्सीव्ह होऊन ते बाहेर येणं ह्या गोष्टी होत होत्या. तर अशा वेळी फ्रस्ट्रेट झालेले पेशंट जेव्हा तुमच्यासमोर बसतात त्यावेळी आयुर्वेदानुसार जे बेसिक ट्रीटमेंट आम्हाला सांगितलेली असते की उत्तर बस्ती, तर ही उत्तर बस्ती आम्ही चालू केली. तर उत्तर बस्ती ह्या प्रकारे ही एक चिकित्सा आहे, त्यामध्ये कोणती तेलं आपण वापरतो त्यानुसार वेगवेगळे आजार आपण बरे करतो गर्भाशयाचे. तर आम्ही वापरताना गर्भाशय पोषक अशी औषधी वापरली. 3 सायकल कंटिन्युअस त्या पेशंटला आम्ही घ्यायला सांगितले उत्तर बस्तीचे विथ काउन्सिलिंग. दर 15 दिवसांनी ती फिमेल त्याच प्रकारे येऊन रडत होती माझ्याकडे आणि थोडं थोडं बूस्ट त्यांना मिळत होता. कारण की जसं आयुर्वेदामध्ये ना निदान परिवर्जन, दैव व्यापाश्रय ही सुद्धा चिकित्सा सांगितली आहे. म्हणजे थोडंसं भक्ती मार्ग, स्पिरिच्युअलिटी ह्या गोष्टींकडे सुद्धा तिला त्या दृष्टीने काउन्सिल करणं गरजेचं होतं. आणि ह्या सगळ्या योगे आम्ही तिला मेंटली पण बऱ्यापैकी 3 महिन्यात स्टेबल केलेलं होतं, पॉझिटिव्ह केलेलं होतं. आणि 3 सायकल जेव्हा झाल्या त्यावेळी आम्ही तिला यू आर फिट टू टेक युअर नेक्स्ट IVF सायकल. ह्यामध्ये काय केलं आपण, सांगड घातली आहे आयुर्वेद आणि IVF, हातात हात घालून दोन्ही गोष्टी एकत्रितपणे केल्या. आणि ती जी लास्ट IVF सायकल ती म्हटलेली होती ती सक्सेसफुल झाली. त्यानंतरही मी जसं म्हटलं की आमच्यासाठी सक्सेस इज नॉट UPT पॉझिटिव्ह येणं. त्यानंतर पुढचे 3 महिने तिने व्यवस्थित आहार पण नीट ठेवला,
गर्भपोषणासाठी आणि गर्भ टिकण्यासाठी जी औषधी होती ते आपण 3 महिने चालू ठेवलं आणि आता तिचं बाळ 1 वर्षाचं आहे. क्या बात आहे. ही एक तर सक्सेस स्टोरी होती. पण अशाच पद्धतीनं हातात हात घालून शेवटी आपल्याला रिझल्ट महत्वाचा असतो. कारण त्या प्रत्येक पेशंटची एक स्टोरी आहे आणि शेवटी आपण काय म्हणतो की या सगळ्यात इंटिग्रेटेड अप्रोच करून का होईना दोन्ही गोष्टींची सांगड घालून त्या व्यक्तीला किंवा त्या कपलला अपत्य प्राप्ती होणं यासारखं दुसरं सुख नाही. फक्त आयुर्वेद असू दे, फक्त ॲलोपॅथी असू दे, सगळी टेक्नॉलॉजी असू दे, त्या व्यक्तीला दोन्हींची मदत घेऊन आपण अपत्यप्राप्ती संतानप्राप्तीकडे घेऊन जाणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी त्या व्यक्तीच्या आयुष्यात ना 360 डिग्रीने बदलतं. खूप छान एक्सप्लेन केलंय. आता वेळ आली आहे गोल्डन टिपची. तर आपण आजच्या सत्रामध्ये जे काही बघितलं की इन्फर्टिलिटी म्हणजे नक्की काय, तर त्या व्याख्येत किंवा ज्या नंतरच्या समस्या सांगितल्या यामध्ये जर कोणी क्रायटेरियामध्ये बसत असतील पेशंट किंवा जोडपी, तर सगळ्यात महत्त्वाची टीप हीच असेल की जेवढं लवकर तुम्हाला लक्षात येईल तेवढ्या लवकर तुम्ही योग्य त्या डॉक्टरांच्या सल्ला घेणं महत्त्वाचं आणि पॅथी कोणतीही असू दे पूर्णपणे कन्सिस्टंटली आणि तुमचं पूर्ण काय बोलतात भीषक वश्य म्हणजे तुमचे वैद्य सांगतील त्या सल्ल्याने, डॉक्टर सांगतील त्या सल्ल्याने कन्सिस्टंटली जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली कंटिन्युअसली तर नक्कीच यश तुमच्या हातात आहे. थँक्यू सो मच. खूप महत्त्वाची टीप होती ही आणि बाकी आपण सगळ्या गोष्टी करत राहतो पण ही बेसिक गोष्ट आहे आणि बेसिक असली तरी ती खूप महत्त्वाची अशी टीप आहे. सो थँक्यू सो मच. आजचा विषय डेफिनेटली खूप महत्त्वपूर्ण ठरला पण आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण आणखी नवनवीन गोष्टी जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया आता पुढच्या एपिसोड.